हॅलो, हाय, नमस्कार. मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये. आज सुंदर एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, आल्याची वडी. आल्याची वडी ही मार्केटमध्ये जी आपल्याला मिळते ती कशा पद्धतीने बनवली जाते, केवढ्या क्वांटिटीमध्ये बनवली जाते, काय काय प्रोसेस असते, ती सगळी आज मी तिथे पूर्ण जिथे आल्याची वडी बनते त्या फॅक्टरीमध्ये जाऊन आपण सगळी ती त्याची प्रोसेस माहिती काढून घेतलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, कारण अशा अजून बऱ्याच रेसिपी आहेत की ज्या तुमच्याबरोबर मला शेअर करायच्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण का अशा झटपट रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन तर नक्कीच दाबायला पाहिजे. करूया आपण आल्याच्या वडीला सुरुवात जाऊया आपण आता आल्याची वडी बनवण्यासाठी त्या फॅक्टरीमध्ये. इथे आता आपण फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत. इथे त्यांनी आलं आणल्यानंतर मार्केटमधून आल्यानंतर पहिल्यांदा ते स्वच्छ धुवून घ्यायचं असतं. तर जी काही सगळी माती लागलेली असते ती स्वच्छ आपण आधी ते पाण्यात टाकून व्यवस्थित असं चोळून वगैरे ते धुवून घेतलं जातं आलं. हे बघा, हे धुतलेलं आलं त्या काकी आता एका प्लॅस्टिकवरती काढून घेत आहेत. आणि आता आपल्याला ते मिक्सरला लावायचे बारीक करायला. ते मिक्सरला बारीक करायला लावण्याच्या आधी अशा पद्धतीने ते चेचून घेतलं जातं, कारण का मिक्सरला एवढं जाडं आलं डायरेक्ट बारीक करता येत नाही. त्याच्यामुळे आधी थोडं ते अशा पद्धतीने चेचून ते बारीक केलं जातं. तसं ते ह्या पद्धतीने इथे ह्या बारीक करून घेत आहेत सगळं आलं. ते आलं आता मिक्सरमध्ये भरून आपण ते बारीक करून घेऊया आता, म्हणजे त्या काकी करून घेतील. त्यासाठी थोडंसं त्याने आधी पाणी टाकलेलं आहे आणि आपण ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने त्यांनी ते बारीक करून केलेलं आहे सगळं आलं. हे बघा मी दाखवते. आणि आता ते सगळं आपण एका भांड्यामध्ये ते काढून घेतील. परत आता ते दुसरी बॅच अशी घेतील. असं थोडं थोडं करून ते आलं बारीक करून घेतील. आता हे आलं बारीक करून झालेले आहे. त्याच्यामध्ये लागणारी साखर आहे ते ते मेजर करून घेत आहेत. ती साखर ते मेजर करून घेऊन सगळं रेडी झालं की मग आलेपाक बनवायला ते सुरुवात करतील. बाकी काहीही ह्याच्यामध्ये टाकलेलं नसतं. प्रॉपर व्यवस्थित आलं आणि साखर ह्याच्याशिवाय काहीही दुसऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मिक्स नसतात. हे बघा, आता इथे त्यांनी साखर पहिली टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आलं टाकून त्या कढईमध्ये टाकून ती आपण सगळं साखर आणि आलं हे मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी पाणी टाकलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आधी ते मिक्स करून घेत आहेत. जसं मिक्स झाल्यानंतर त्याला ते कड येण्यासाठी म्हणजे गरम करून त्याची साखर सगळी मेल्ट करून घेतील. हे बघा, साखर पूर्णपणे त्याच्यामध्ये मेल्ट झाल्यामुळे असं ते पातळ झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये चांगली उकळी येऊन जसं उकळी येत जाईल तसं त्याचा कलरसुद्धा चेंज होत जातो. काही काही ठिकाणी आर्टिफिशियल कलर यूज केले जातात, पण इथे आपल्याकडे अजिबात आर्टिफिशियल कलर यूज केला जात नाही. प्रॉपर आलं आणि साखर ह्याचाच वापर केला जातो. हे बघा, उकळी आलेली आहे, छानपैकी उकळी येत चालली, तसं तसं त्याचा कलर बदलत चाललेला आहे. आता आलेपाक तयार व्हायच्या प्रोसेसला आहे, त्यामुळे ज्याच्यामध्ये तो सेट करायचा आहे त्यासाठी आधी त्या ट्रेला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं. जसं आपण केकला भांड्यामध्ये तेल लावून घेतो अशा पद्धतीने त्याला सगळं तेल लावून आपले तयार होण्याच्या प्रोसेसला आहे. आता त्यांनी भट्टीवरनं तो आलेपाक काढून झालेला आहे. आता बघू शकता तो कसा घट्ट आणि त्याचा कलर पण छानपैकी बदललेला आहे. साईडने जेव्हा आलेपाक कढईला लागायला लागतो, सुकायला लागतो, ह्याचा अर्थ आलेपाक आपल्या झालेल्या म्हणजे प्रोसेस त्याची झालेली आहे शिजल्याची. आता तो काढून तो सेट करायचा असतो. आता त्यांनी त्या ट्रेमध्ये जे तेल लावलेलं आहे त्या ट्रेमध्ये आधी तो आलेपाक सगळा अशा पद्धतीने ओतून घेतात. खूप सांभाळून या सगळ्या गोष्टी करायला लागतात, कारण का खूप गरम असतं, हाताला लागू शकतो, चटका बसू शकतो. त्यामुळे खूप शांतपणे आता उरलेला आलेपाक अशा पद्धतीने ते काढून घेत आहेत. आता हा आलेपाक असाच सेट करायचा, सगळीकडे व्यवस्थित एका लेवलला पसरवून घ्यायचा आणि पसरवून झाल्यानंतर तो थंड करायला ठेवून द्यायचा अशाच पद्धतीने. अजिबात त्याला काहीही आधी करायचं नाही. आणि तो अर्धा सेट झाला म्हणजे मी तुम्हाला दाखवते, अर्धा सेट झाला तो
हे बघा इथे मी हात लावून दाखवते तुम्हाला, की जर आतून तो थोडासा नरम असतो आणि वरनं त्याला कव्हर धरायला सुरुवात होते. इथे आता तो फॅनमध्ये ठेवलेला आहे. इथे मी तुम्हाला बोट लावून दाखवते. हे बघा अशा पद्धतीने अलगद तो अर्धा सेट झालेला आहे. पूर्ण सेट झालेला नाही आहे. अर्धा नरम आहे, अर्धा सेट झालेला आहे. अशा प्रोसेसला जेव्हा असतो त्याच वेळेला तो कटिंग करून घ्यायचा असतो, नाहीतर नंतर तो कापला जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने सुरीने ते व्यवस्थित आपले कटिंग करून घेतात. आता त्या दादांना सवय झालेली असते त्याच्यामुळे परफेक्ट त्यांचं कटिंग होतं. आपल्याला जरा वाकडं तिकडं होऊ शकतं, पण त्यांचं अगदी परफेक्ट कटिंग होतं. अशा पद्धतीने आणि अलिपाक आपला छोट्या साईजमध्ये असल्यामुळे ही अशी साईज घेतो. तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये करायचं असेल तर कटिंग फक्त वेगळं होतं, पण बाकी प्रोसेस ही अशा पद्धतीने केली जाते. ही आल्याची वडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. खूप छान झणझणीत अशी मस्तपैकी आपली ही आल्याची वडी तयार होते. आता ही एक साईडनी कटिंग करून झालेलं आहे. आता परत ते दुसरी साईडनी छोटे-छोटे तुकडे करून परफेक्ट असे आपले तुकडे करायला घेतील. अजून आलेपाक आपला पूर्णपणे गार झालेला नाही आहे, गरमच आहे. त्याच्यामुळे हा असा कापून झाल्यानंतर परत पूर्ण पूर्ण थंड होईपर्यंत तो आलेपाक तसाच सेट करायला ठेवून द्यायचा असतो. हे बघा अशा पद्धतीने त्यांनी कापून तो व्यवस्थित तसाच ठेवलेला आहे. आता गार झाला की गार झाल्यानंतर तो आलेपाक आपण बाहेर काढायचा. तर बाहेर काढण्यासाठी ते आधी खाली एक अशी चादर टाकतात. त्याच्यावरती तो ट्रे असा उलटा करतात आणि वरनं तो असा हाताने आपटतात. म्हणजे जेणेकरून सगळा आलेपाक हा खाली पडतो. आणि असा हा खाली आलेला आलेपाक ते हाताने परत मोकळा करतात. हे बघा अशा पद्धतीने सगळा आपला आलेपाक तयार झालेला आहे. खूप छानपैकी गरमागरम मस्तपैकी आणि तो आता आलेपाक ते अशा पद्धतीने मोकळा करतात. आणि असा मोकळा करून झाल्यानंतर मग तो आलेपाक आपल्यापर्यंत मार्केटमध्ये येतो. अशी ती सगळी प्रोसेस असते ते आलेपाक बनवण्याची, जी मार्केटमध्ये आपल्याला मिळते त्या पद्धतीची. हे बघा मी तुम्हाला दाखवते. खूप छानपैकी टेस्टी असा गरमागरम आलेपाक आहे. इतका गरम आलेपाक खायला तर खूपच सुंदर लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक परत भेटूया नवीन रेसिपीसोबत.